यानंतरची बातमी एका व्हायरल पत्रासंदर्भातली आहे। बारामतीकरांनी पवार कुटुंबियांना एक पत्र पाठवलंय जे आता व्हायरल होत आहे। या पत्रामधनं बारामतीमधली गुन्हेगारी आणि इतर समस्या यावर पवार कुटुंबियांच्या निदर्शनास आणून देण्याचा प्रयत्न करण्यात आलाय। बारामतीतली गुन्हेगारी वाढतीये, नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होतीये, असंही या पत्रामध्ये नमूद करण्यात आलंय। सत्तेत असताना सुद्धा तिथं ह्या सगळ्या गोष्टींकडे का दुर्लक्ष सत्ताधारी पक्षाकडनं केलं जातं हे कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी बघितलं पाहिजे। आणि बारामतीकरांना पवार साहेबांची जी सवय कामाची आणि आदरणीय अजितदादांची जी सवय आहे त्याच पद्धतीनं काम हे बारामतीत होणं ही आमची अपेक्षा आहे आणि लोकांची अपेक्षा आहे। त्यामुळे सगळ्यांनीच त्या बाबतीत लक्ष हे कुठं ना कुठेतरी त्या ठिकाणी घातलं पाहिजे। काही ना काही नवीन पत्र हे येत राहतात। मला आठवतंय पूर्वी पण काहीतरी एक पत्र आलेलं, परत काहीतरी एक नवीन पत्र आलेलं, आणि हे सगळे पत्र अनोनिमस असतात। पत्र कोण लिहितंय हे काय तिथं खालती ते त्यांचं नाव लिहित नाही। पुढच्या वेळेस तुमच्या माध्यमातून विनंती करतो मी त्यांना, जे हे पत्र लिहितात तुम्ही नाव तरी लिहा, म्हणजे चर्चा करता येईल, बोलता येईल, नक्की काय त्यांची अडचण आहे हे आम्हाला समजून घेता येईल। आम्ही सगळे प्रयत्न करू। आम्ही आता नवीन पिढी आहोत, आम्ही आमच्या पद्धतीने कष्ट घेतोय, वेळ देतोय। सत्ता नसून सुद्धा आम्हाला जे काही करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय। तर पवार कुटुंबियांना लिहिलेल्या व्हायरल पत्रामधला मजकूर नेमका काय आहे आपण जाणून घेऊया। पत्रामध्ये काय आहे हा मजकूर आहे पत्रातला। दादांच्या आकस्मिक निधनामुळे बारामती खऱ्या अर्थाने पोरकी झाली आहे। आज बारामतीतील सामान्य नागरिक अनेक प्रश्नांना सामोरं जात आहेत। नगर परिषदेचा कारभार अत्यंत असमाधानकारक पद्धतीने सुरू असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे। बारामतीमध्ये गुन्हेगारी वाढतीये, नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होतीये आणि सर्व काही एका व्यक्तीच्या नियंत्रणात असल्यासारखा एक कलमी कार्यक्रम सुरू असल्याची चर्चा। म्हणूनच पवार कुटुंबातल्या सर्व मान्यवरांना विनंती आहे की बारामतीतील सामान्य जनतेच्या समस्या, नगर परिषदेचा कारभार, वाढती गुन्हेगारी आणि प्रशासनातील मनमानी याकडे गांभीर्याने लक्ष द्यायला हवं, असा या पत्राचा आशय आहे, जे आता चांगलंच व्हायरल होतं।